नमस्कार. येणाऱ्या पुढच्या 5 वर्षात एकही कॉक्रोचेस दिसणार नाही, त्यासाठी मी घरगुती रामबाण उपाय घेऊन आलेली आहे, ज्यामुळे तुम्हाला 100% कॉक्रोचेसपासून सुटका मिळणार आहे. हा उपाय तुम्हाला 5 मिनिटात इफेक्ट देणार आहे. 5 मिनिटात तुम्हाला त्याचा फायदा दिसणार आहे. 2 उपाय सांगणार आहे, दोन्हीही तेवढेच परिणामकारक आहे. जो सोपा वाटेल तो करा. आणि मटकीच्या दाण्यासारखे या ठिकाणी जे कॉक्रोचेस आहे त्यावर मी स्प्रे मारल्यानंतर ते लगेचच त्यांची जी अंडी आहे ती खाली पडताना आपल्याला दिसत आहे आणि पूर्ण नाहीसे होतानाही दिसत आहे. तुम्ही बघा, एक 5 मिनिटात ह्या गोष्टीचा आपल्याला औषधाचा लिक्विडचा आपल्याला परिणाम दिसत आहे. तर चला तर आपण बघूया उपाय कसा करायचा. बघूया. त्या अगोदर आपल्याला लागणार आहे कागद, पेपर कुठलाही घ्या तुम्ही. तुमच्याकडे कुठलाही पेपर असेल तर तो घ्या आणि त्या जेवढ्या ठिकाणी तुम्हाला हा उपाय ठेवायचा आहे तेवढे आपण कागद कटिंग करून घेणार आहे. घरोघरी आपल्याला झुरळं खूप दिसत असतात आणि ह्या झुरळांमुळे आपण खूप वैतागलेलो असतो, कारण हे झुरळं जे आहे अन्नपदार्थातही पडलेले आपल्याला कधी कधी दिसतात. 2 चमचे या ठिकाणी आपल्याला बोरिक पावडर घ्यायची आहे. 2 चमचे बोरिक पावडर घेतल्यानंतर आपल्याला गूळ किंवा साखर किंवा कुठलाही गोड पदार्थ तुम्ही घेऊ शकता. मी या ठिकाणी बिस्किट घेतलेले आहे. तर आता प्रश्न पडतो का आपण अन्नपदार्थांचा का वापर करायचा. तर यासाठी की अन्नपदार्थांचा वापर करायचा, कारण त्याकडे आपल्याला झुरळाला आकर्षित करण्यासाठी आपल्याला त्याचा वापर करायचा आहे. आणि तुम्हाला माहिती आहे अन्नपदार्थाकडे झुरळं हे पटकन ॲट्रॅक्ट होतात, त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्यासाठी आपल्याला गोड काहीतरी पदार्थ यामध्ये घालायचा आहे. त्यासाठी मी बिस्किट घातलेलं आहे. तुम्ही गूळ, साखर किंवा काहीही गोड पदार्थ तुम्ही घालू शकता. आणि याची जी पेस्ट आहे ती एकदम अशी छान आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. अगदी सोपा उपाय आहे, एकदम झटकीपट होणारा उपाय आहे हा. बोरिक पावडर इझिली तुम्हाला 10, 20, 30 रुपयापर्यंत आपल्याला आरामात भेटून जाते. एकदा जर आणून ठेवली तर 4 ते 6 महिने किंवा वर्षभर तिचा तुम्ही वापर करू शकता आरामात. तेव्हा एकदा खर्च केलेले पैसे तुमच्या अजिबातही वाया जाणार नाही, याचं अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका. अशा पद्धतीने मी पेस्ट तयार केलेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचं आहे. फार असं पाणी टाकायचं नाही. पाणी टाकून मी त्याला जास्त असं हलवून घेतलेलं आहे. फार असं अगदी जास्त पाणी टाकायचं नाही आहे. आता जेवढ्या ठिकाणी ठेवायचे तेवढे पेपर घ्या आणि त्या पद्धतीनं तुम्ही हे जे पेस्ट आहे ही टाकून घ्यायची आहे. आपल्याला 4-6 कागद जे असतील ते तुम्हाला जेवढे पाहिजे असतील तेवढे तुमच्या घराच्या एरियानुसार तुम्ही घेऊ शकता, ज्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचं आहे. आणि ही जी पेस्ट आहे ही तुम्ही कमी जास्त एका पेपरवर लावू शकता. आणि ही जी पेस्ट आहे ही आपल्याला रात्रीच्या वेळेस म्हणजे संध्याकाळच्या वेळेस आपल्याला लावायची आहे. संध्याकाळच्या वेळेस लावल्याने काय होईल का, सकाळी जो आहे झुरळं हे खाऊन आणि मरून पडलेले असतात. कचरा खूप निघत असतो झुरळं मेल्यानंतर, किंवा झुरळं जर घरात असेल तर कचरा हा प्रचंड प्रमाणात आपल्या घरात होत असतो. अशा पद्धतीने तुमची जी भांडी असतील किंवा तुमची कपाटं असतील त्या ठिकाणी, स्टोरेजचं काही सामान असेल त्या ठिकाणी तुम्हाला ही अशी पेस्ट कागदावर लावून आपल्याला ठेवायची आहे. नेहमीच आपण वरवर घर साफ करू शकत नाही, त्यामुळे जर असं तुम्ही जर कीटकनाशकांसाठी जर उपाय केला अगदी सोपा तर नक्की फायदा होईल. आता दुसरा उपाय मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. या ठिकाणी मी कांदे घेतलेले आहे. हा उपाय जो आहे हा खूपच इफेक्टिव्ह आहे. कांदा जो घेतलेला आहे मी, बारीक कांदे आहे ते कापून घेतलेले आहे. 2 ते 3 बारीक छोटे कांदे घेतलेले आहे. आणि यामध्ये आपल्याला 1.5 ग्लास जो आहे पाणी घालायचं आहे. 1.5 ग्लास पाणी घालून घेतलेले आहे मी. आता यामध्ये आपल्याला नीम ऑइलचा वापर करायचा आहे. तुम्ही जर कडुनिंबाची पानं असतील तर त्याचाही वापर करा. 8 ते 10 ड्रॉप मी नीम ऑइलचं टाकलेलं आहे यामध्ये. याने काय होणार आहे, लिक्विड हे खूप इफेक्टिव्ह आपलं बनणार आहे. तुम्हाला माहिती आहे सर्वांना, आपल्याला लिक्विड हे इफेक्टिव्ह, आपल्याला नीम ऑइल किती इफेक्टिव्ह आहे सर्वांना माहिती आहे. आता या कांदा शिजेपर्यंत आपल्याला याची हे करून घ्यायचं आहे, आपल्याला उकळवून घ्यायचा आहे. कांदा पूर्ण शिजला का त्याला एकदम मॅश करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मॅश करायचं आहे की त्यातलं पूर्ण जे लिक्विड आहे ते बाहेर निघालं पाहिजे. ही जी मेथड आहे ही करत असताना आपल्याला खूप उग्रवास येत असतो. ह्या उग्रवास जाण्यासाठी किंवा घरामध्ये स्प्रे केल्यानंतर घरात उग्रवास येऊ नये त्यासाठी तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे की त्यामध्ये काय मिक्स करा की जेणेकरून हा स्प्रे केल्यानंतर उग्रवास येणार नाही, पण झुरळं तर मरतील. अशा प्रकारे मी या ठिकाणी काढून घेतलेलं आहे. हे थंड झाल्यावर आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. यामध्ये आता आपल्याला परत 10 ते 12 ड्रॉप आपल्याला नीम ऑइलचे घालायचे आहे. इझिली आपल्याला मेडिकलमध्ये अगदी कमी किमतीमध्ये भेटतं. तुम्ही नीम ऑइल नसेल तर निंबाची पानं जरी वापरले तरी काही हरकत नाही आहे. अशा पद्धतीनं आपल्याला आता गाळून घ्यायचं आहे. एक वाटी घेतलेली आहे मी, एक चाळण घेतली आहे
आणि त्यामध्ये आपल्याला हे जे आहे हे गाळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने गाळून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर आपल्याला जर तुमच्याकडे पॉन्ड्स पावडर असेल किंवा तुमच्याकडे जर लायझॉल असेल तर अगदी इफेक्टिव्ह परिणाम असा होणार आहे याचा. कारण लायझॉलमुळे याचा जो वास आहे तो मरून जातो, म्हणजे आपल्याला वास येत नाही, पण झुरळांवर तो परिणाम खूप करतो. झुरळच नाही तर चिलटं असतील फळांवर, भाजीपाल्यांवर जर चिलटं वारंवार बसत असेल तर आजूबाजूला जर याचा फवारा तुम्ही मारला तर खरंच इफेक्टिव्ह होतं. आणि मुंग्याही याने अगदी सहज आणि इझी मरून जातात जर तुम्ही स्प्रे केला तर. ज्या ठिकाणी वारंवार मुंग्या होत असतील त्या ठिकाणी हा स्प्रे जर तुम्ही केला तर खरंच तुम्हाला परिणाम दिसून येणार आहे. माझ्याकडे बिस्लरीची छोटी बॉटल होती आणि हा स्प्रे आपण नेहमी घरात ठेवायचाच आहे. याने काय होतं, आपल्याला नेहमी कुठल्याही कामाला हा उपयोगी पडत असतो. रिकाम्या बॉटलमध्ये आता हे लिक्विड आपल्याला भरून घ्यायचं आहे. त्यावर मी एक शिबलं घेतलेलं आहे. तुमच्याकडे असेल तर भरा, नसेल तर तुम्ही ग्लासमध्ये ओतूनही तुम्ही बॉटलमध्ये भरू शकता, जेणेकरून ते खाली पडणार नाही. अर्धा जे अर्ध झाकण आहे लायझॉल, तर ते अर्ध झाकण मी यामध्ये घातलेलं आहे. आणि याने काय होणार आहे, खूप असा मस्त सुगंध आपल्याला येत असतो आणि बाकी कीटकनाशकांवर पण परिणाम होत असतो. घरोघरी खूप झुरळांचा जो आहे खूप प्रभाव वाढलेला असतो आणि आपण बघतच असतो का हे जे आहे हे मारण्यासाठी आपण काय काय उपाय करत असतो. दरवेळी आपल्याला पेस्ट कंट्रोलवाला बोलवणं शक्य नसतं किंवा वरवर जर आपण साफसफाई केली तर ह्या असं औषध जर तुम्ही मारलं, बेसिनमधून पण कधी कधी झुरळ येतात. तर तुम्ही जर सोसायटीत राहत असेल तर वरतून खालून जर कोणाच्या घरी झुरळ झालेले असतील तर ते आरामात अशा पायपांद्वारे आपल्या घरामध्ये येत असतात. अशी मटकीच्या दाण्यासारखी झुरळाची अंडी असतात, त्याच्यावर जर हा स्प्रे केला तर तो आरामात असा गळून जातात आणि मरून जातात ते, आणि पुढे आपल्याला त्रास होत नाही, झुरळं आपल्या घरामध्ये वाढत नाही. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला. व्हिडिओ फार इफेक्टिव्ह आहे, तुम्ही नक्की करून बघा. शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. आभारी आहे.